नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा यावेळेस उपस्थित राहणार आहेत. अजित पवार अपघातातील अहवालाच्या त्रुटीबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती ही समोर येते आहे. तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होईल. अपघातासंदर्भात चौकशी कशी सुरू आहे या संदर्भात या भेटीत चर्चा होईल. सोबतच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा यावेळेस उपस्थित राहणार आहेत. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना कंगणे आपल्या सोबत जोडलेली आहेत. ज्योत्स्ना, राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. अधिक तपशील. जगदीश, अगदी बरोबर आहे. DGCAचा अजित पवार यांच्या अपघाताबद्दल जो काही पहिला प्राथमिक रिपोर्ट आला त्याबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते समाधानी नसल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्याचमुळे काल संध्याकाळी उशिरा जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या काही आमदारांनी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी भेट घेतली आणि DGCA अहवालामध्ये अनेक त्रुटी असल्याचं सुद्धा त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना सांगितलं. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर जे आहे ते आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करायचा होता आणि त्याचमुळे आणि शिवाय अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि त्याचमुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि कॅबिनेट मंत्री जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे पार्थ पवारचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सगळ्या प्रोसेस आणि प्रक्रियेमध्ये म्हणजे ते बिझी होते. त्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी आठवत असेल आपल्या सर्वांना की सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी प्रफुल्ल तटकरे आणि सुनील तटकरे यांच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती CBIने करावी असं एक लेखी निवेदन दिलं होतं. मात्र अद्यापही रोहित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे अद्यापही CBIने हे म्हणजे संपूर्ण अजित पवार अपघात प्रकरणातलं जे हे पूर्ण प्रकरण जे आहे ते राज्य सरकारने अद्यापही CBIकडे हँडओव्हर केलं नसल्याचं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आणि त्याचमुळे जे आहे या सर्व संदर्भात एक स्मरणपत्र म्हणून आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे ते सुनेत्रा पवार आणि जय पवार आणि पार्थ पवार यांना घेऊन जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेणार असल्याची माहिती मिळते. धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल.